प्रश्न क्रमांक 4 बघा काय आहे. एका अंकगणिती श्रेणीचे 19वे पद 52 आहे आणि 38वे पद 128 आहे. तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढा. आता येथे आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे 19वे पद किती दिलेलं आहे 52 दिलेलं आहे. आपल्याला सूत्र माहीत आहे. त्या सूत्रात आता आपण किमती लिहून घ्यायच्या. सूत्र काय आहे तर सूत्र आहे TN बरोबर A अधिक गोल कंसामध्ये N-1 कंस पूर्ण गुणिले D म्हणून T19 बरोबर A अधिक गोल कंसामध्ये 19-1 गुणिले D म्हणून T19 ची किंमत दिलेली आपल्याला त्यांनी 52 बरोबर A अधिक 18D म्हणून A अधिक 18D बरोबर 52 हे आहे समीकरण नंबर 1. आता 38वे पद त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे 128 म्हणून हेच सूत्र पुन्हा वापरायचं. TN बरोबर A अधिक N-1 गुणिले D म्हणून T38 बरोबर A अधिक 38-1 गुणिले D. T38 ची किंमत इथे घ्यायची 128 बरोबर A अधिक 37D म्हणून A अधिक 37D बरोबर 128 बरोबर म्हणजे हे विधान क्रमांक आहे 2. आता समीकरण 2. आता समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करायचे आहे आपल्याला. म्हणून आता काय करावं लागणार हे दोन्ही समीकरणं कशी आहेत यांची चिन्ह अधिक आहेत. मग एका समीकरणाची चिन्ह आपल्याला वजाबाकी करण्यासाठी वजा करावी लागतील. चिन्ह बदलावी लागतील. म्हणून A अधिक 37D बरोबर 128 आणि A अधिक 18D बरोबर 52 म्हणून ह्या खालचं हे जे दुसरं पहिलं विधान आपण लिहिलं आहे त्याची काय करायची आपण चिन्ह बदलून घेतली. अधिक Aचं वजा A अधिक 18Dचं वजा 18D आणि अधिक 52चं वजा 52. मग आपल्याला इथे काय मिळतं A कॅन्सल होतो. अधिक A वजा A कॅन्सल झाला. 37मधून 18 गेले 19D 128मधून 52 गेले 76D बरोबर 76/19 आपल्याला इथे मिळाले. म्हणून मग D बरोबर आपल्याला किती मिळाली किंमत 4. म्हणून D ची किंमत आता काय करूयात आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. म्हणून A अधिक 18D बरोबर 52 म्हणून A अधिक 18 गुणिले 4 बरोबर 52. आता हे गणित जेव्हा आपण पुढे सोडू तेव्हा आपल्याला काय मिळतं A अधिक 72 बरोबर 52 म्हणून A बरोबर 52 वजा 72 म्हणून A बरोबर वजा 20. आता वजा चिन्ह का दिलं तर लहान संख्येतून मोठी संख्या वजा केली आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह किती आहे इथे वजा आहे. आता काय करूयात पहिल्या 56 पदांची बेरीज काढू. म्हणून सूत्र लिहून घ्यायचं. आता सूत्रामध्ये सगळ्या किमती लिहिल्यावरती पुढे हे उदाहरण आपण सोडवलं. S56 बरोबर 56/2 2 गुणिले वजा 20 अधिक 56 वजा 1 गुणिले 4 म्हणून मग 28 बरोबर 28 आणि चौकोनी कंसामध्ये वजा 40 अधिक 55 गुणिले 4 म्हणून 28 चौकोनी कंसामध्ये वजा 40 अधिक 20 बरोबर 20 आणि चौकटी कंस पूर्ण म्हणून 28 गुणिले 180. आता 220मधून वजा 40 केल्यावरती 180 उरतात. मग 28 गुणिले 180चा गुणाकार येतो 5040 म्हणजे 5040. मग आता म्हणून आपल्याला मग S56 ची किंमत किती मिळाली इथे 5040. म्हणून मग पहिल्या 56 पदांची बेरीज किती येते इथे 5040. इथे प्रश्न क्रमांक 5 बघा काय आहे. 1 व 140 यांच्या दरम्यान 4ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता या पद्धतीची कृती तुम्हाला पुस्तकात दिलेली आहे. त्यामध्ये फक्त आपल्याला ज्या गाळलेल्या जागा आहेत त्या भरायच्या आहेत. आता कसं लिहायचं बघा. 1 व 140च्या दरम्यान असलेल्या 4ने भाग जाणाऱ्या संख्या त्या कोणत्या आहेत तर 4, 8 आणि 136 पर्यंत. या एकूण किती संख्या आहेत तर N बरोबर प्रश्नचिन्ह त्यांनी दिले. A बरोबर 4 पहिली संख्या, D बरोबर 4 4चा त्यातला फरक आणि TN बरोबर 136 म्हणून TN बरोबर A अधिक गोल कंसात N-1 गोल कंस पूर्ण गुणिले D हे काय आहे आपलं सूत्र आहे. आता त्या सूत्रात आपल्याला काय करायचं आहे या किमती सगळ्या आपल्याला भरायच्या आहेत. मग आपण काय करणार आता त्या किमती लिहूयात. त्या किमती काय आहेत TN बरोबर 136 A बरोबर इथे 4 दिला आहे तो लिहिला. N-1 हे आपण तसंच लिहिलं. Nची किंमत आपल्याला काढायची आहे म्हणून
आणि डी किती डिफरन्स त्यात सामान्य फरक किती आहे 4 आहे. मग आता इथे आपण काय केलेलं आहे एन बरोबर 34 हे काय धरलं आपण एस एन धरलं कारण इथे काय केलं आपण 4 अधिक 4n वजा 4 म्हणजे हे गणित कसं सोडवलं आपण. आता इथे बघा 136 बरोबर 4 अधिक आता ह्या 4 आणि ह्या कंसाला गुणल्यावरती किती येणार 4n वजा 4 म्हणून मी इथे पुढं काय येतं 136 बरोबर 4 वजा 4 अधिक 4n म्हणजे इथे काय येणार आपल्याला 136 बरोबर 4nच राहतं कारण 4 4 वजा हे कट झाले आपले 4 या 4तून हा 4 गेला मग म्हणजे हा अधिक 4 वजा 4 हे गेले राहतो 4n. मग आता आपल्याला काय करायचं इथे हा 4n म्हणजे हा n बरोबर 136 चे 4. मग आता 4ने जेव्हा आपण 136ला भाग देऊ तेव्हा कितीचा भाग जाणार आहे आपला तर तो भाग जाणार आहे 4 त्रिक 12 4 एक 4 4 त्रिक 12 खाली राहिला 1 वरून घेतले 6 4 चौक 16 म्हणजे आपल्याला इथे n बरोबर किती मिळालेला आहे 34 मिळालेलं आहे अशा पद्धतीने. मग आता आपण n बरोबर 34 लिहिले म्हणून एस एन बरोबर किती हे सूत्र आहे आपलं n/2 चौकटी कंसात 2a अधिक गोल कंसात n वजा 1 कंस पूर्ण गुणिले डी. मग आता त्याप्रमाणे आपण ह्या सगळ्या किमती त्यात लिहायच्या. S34 बरोबर 34/2 2 गुणिले 4 अधिक 34 वजा 1 गुणिले 4 बरोबर या सगळ्यांचा जेव्हा आपण गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी जेव्हा करू तेव्हा आपलं उत्तर काय मिळतं 2380. म्हणजेच आपण उत्तर काय इथे लिहू शकतो 1 व 140 यांच्या दरम्यानच्या 4ने भाग जाणाऱ्या संख्यांची बेरीज 2380 आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा एका अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आहे तर 28वे पद काढा. म्हणून S55 बरोबर 3300 दिले आहे. सूत्र आपल्याला माहीत आहे SN बरोबर n/2 चौकटी कंसात 2a अधिक गोल कंसात n वजा 1 कंस पूर्ण गुणिले डी चौकटी कंस पूर्ण. S55 बरोबर 55/2 चौकटी कंसात 2a अधिक 55 वजा 1 गोल कंसामध्ये आणि गुणिले डी आणि चौकटी कंस इथे पूर्ण केला. आता 3300 बरोबर 55/2 चौकटी कंसात 2a बरोबर 2a अधिक 54d. आता हे 2a अधिक 54d आपण डाव्या बाजूला घेतले आणि बरोबर 3300 गुणिले 2/55 म्हणजे हे जे 2 आहेत ते काय केलेत आपण अंशात घेतलेत आणि हे 55 छेदात घेतले. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की हे 55/2 इकडे डाव्या बाजूला घेतले म्हणून आपले हे 2 काय झाले अंशात गेले आणि छेदामध्ये 55 आले. पण लिहिताना आपण अशा पद्धतीने लिहिले. मग आता 2a बरोबर 54d बरोबर 120 म्हणजे हे जी गुणाकाराची क्रिया आहे ती आपण केल्यानंतर आपल्याला गुणाकार आणि भागाकार या दोन्ही क्रिया केल्यानंतर आपल्याला काय मिळतं इथे 120 म्हणजे आता ह्याला जर 2ने भाग दिला किंवा 5ने भाग दिला सरळ सरळ तर 5 एक 5 5 एक 5 आणि 3300ला 5 सख 30 खाली उरले 3 5 सख 30 आणि 1 0. आता 11 एक 11 11 सख 66 आणि 60 गुणिले 2 120. आता आपण काय करूयात दोन्ही बाजूला 2ने भागूयात म्हणजे 2ने भागल्यानंतर आपल्याला काय मिळतं a अधिक 27d बरोबर 60 समीकरण नंबर 1. आता अंकगणिती श्रेणीचे 28वे पद काढू. सूत्र आपल्याला माहीत आहे त्या सूत्रात ह्या किमती लिहून घ्यायच्या आणि ते सोडवल्यानंतर आपल्याला काय मिळतं तर T28 बरोबर 60 मिळतं. कशावरनं विधान क्रमांक 1 वरून. म्हणून अंकगणितीचे श्रेणीचे 28वे पद किती आहे 60 आहे.